नमस्कार मित्रांनो आणि योगी WC1 तुमचे स्वागत आहे आणि ओम साईराम। तर साईराम यासाठी कारण आता आपण आहेत मायखोप गावामध्ये। उद्या आणि परवा 2 दिवस वर्धापन दिन आहे साईनाथ मंदिराचा। तर तुम्ही जर पाहिलं तर जशी शिर्डीला गर्दी असते तशी या मायखोप गावामध्ये 2 दिवस भंडाऱ्यासाठी गर्दी असते। तर आपण या व्हिडिओमध्ये नक्कीच पाहणार आहेत आणि व्हिडिओ पूर्ण पहा। तर चला आता आपण मध्ये जाऊया। सजावट चालू आहे, सजावट पाहूया चला। समोरच आपल्याला काही मंडळी दिसत आहे आणि पाहिलं तर फुल आंब्याची पानाचं तोरण चालू आहे आणि गेटच्या बाजूलाच अगदी मोठी छान रांगोळी काढलेली आहे। तर एका साईडला दरवाजाच्या हाराचं काम चालू आहे। काही महिला आहेत त्या पण पान फूल याच्या माला बनवत आहेत। आपण पाहत आहेत उद्या होम आहे आणि होमाची तयारी चालू आहे। वेगवेगळ्या रंगाचे तांदूळ घेतले आहेत आणि खूप छान प्रकारे मांडणी केलेली आहे। ओम साईराम। आपण पाहत आहेत मंदिराचं सजावटचं काम चालू आहे। आम्ही साई भक्त विचार केला कोणाला ऑर्डर न देता पूर्ण मंदिराची सजावट आपल्या हातून घडावी आणि कदाचित बाबाची पण इच्छा असेल की माझे साई भक्त आहेत त्यांच्या हातूनच कार्य पूर्ण करून घ्यायची इच्छा असेल असे वाटते आम्हाला। तर मंदिराची सजावट कशी झाली पाठवा। जलकात मत भर के रखेंगे। आशाम मूर्ते अस्य देवी प्राण प्रतिष्ठा मंत्रस्य ब्रह्मा विष्णु रुद्र ऋषयः ऋग्यजु सामानि छंदांसि प्राण शक्ति देवता आंबीजं ह्रीं शक्ति क्रोम के लगाम आसो मूर्तिजो प्राण प्रतिष्ठापने विनियोगः। परम ये भगवान की जो प्रतिष्ठा अभी तक हमने की नहीं है तो प्रतिष्ठा पहले करनी है। आपका जैसा भाव रहेगा वैसा आपको फल मिलेगा। तो दोनों हाथ मूर्ति के ऊपर रखना है और मन के अंदर ओम 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 ऐसा आपको जप करना है। ओम आम ह्रीं क्रोम याम राम लाम वाम साम 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 ओम ओम क्षम सम हम सह ह्रीं ओम आम ह्रीं क्रोम आम। मित्रांनो आपण पाहत आहेत भाजीपाला आलेला आहे भंडारासाठी आणि आमच्या भागात ज्या वाड्या आहेत त्या भागातून वांगी आणि दुधी दिला जातो। ते स्वतः भंडारासाठी घेऊन येतात। अशा प्रकारे दानसेवा त्यांना पण करायला भेटते आणि महिला पण हातभार लावतात भाजीपाला कापण्यासाठी। स्वस्तिस्तु या विनाशाक्षात् धर्मकल्याण शुद्धिदाः विनायक प्रियाणित्यं स्वांच स्वस्ति ब्रवन्तु नः। नारदादि आदि ऋषिगणाः ये च बोधना भवन्तु जयमानस्य आशीर्वादपरायणे।
ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः वः जय आता दुपारच्या आरतीनंतर भंडारा चालू झाला आहे दुपारचा आणि आमची गावची पोरं सेवा देत आहेत. सर्व यंग पोरं आहेत सेवा देण्यासाठी. खूप आनंद वाटते अशा प्रकारे सेवेसाठी या यंग पोरं उभी राहिल्यानंतर. ओम साईराम. तर मित्रांनो, आता थोड्या वेळात पालखी मिरवणूक निघणार आहे मंदिरातून. पूर्ण गावात पालखी फिरवतील. त्यानंतर रिटर्न साईबाबा मंदिरात आणले जाईल. सद्गुरु साई सद्गुरु साईनाथ ओ बाबा जी सद्गुरु साईनाथ ओ बाबा जी सद्गुरु साईनाथ भक्तानो सार संकटात भक्तानो सार संकटात ओ बाबा जी सद्गुरु साईनाथ ओ बाबा जी सद्गुरु साईनाथ ओ बाबा जी सद्गुरु साईनाथ
ओम साईराम मित्रांनो. आणि रात्रीचे आता 11:30 वाजले आहेत. तुम्ही पाहू शकता त्या दर्शनासाठी खूप लाईन लागली आहे, गर्दी भरपूर आहे. अजून माझ्यावर तरी 12 वाजेपर्यंत तरी गर्दी चालूच राहील. एका साईडला भजन चालू आहे, एका साईडला भोजन चालू आहे आणि या साईडला दर्शन पण चालू आहे. कधी शिर्डीला जायला गोड लागलाय जीवाला, कधी शिर्डीला साईराम आपण पाहू शकतील सेवेसाठी आमचे सर्व साई भक्त लागले आहेत. आमचे साहिल बंधू पण आहे तिकडे. साईराम. तर सेवेला आधी सर्व गावची मंडळी, साई भक्त आणि आमचे राजन भाऊ हे जरा दुःखात आहेत, कारण यांना पालखीला यावर्षी यायला नाही भेटलं. तर ह्याचा आनंद घेत आहेत भंडाऱ्याचा. ओम साईराम. मनोज. ओम साईराम. आणि आजचा दुसरा दिवस भंडाऱ्याचा. तर आपण पाहू शकतील किती गर्दी आहे आणि आमचे मित्र आज उभे जेवायला लागले आहेत. तर तुम्ही पाहू शकतील की गर्दी असल्यामुळे त्यांना उभे जेवायला लागले. तर आता आपण जाणार आतमध्ये जेवणाच्या मांडवामध्ये किती गर्दी आहे पाहण्यासाठी. तर आता जाऊया. जय साईराम. जय साईराम. घेतला. काय फोटो
भैया पापड़ दे दो दोनों हाथ फंस गया अरे राम मागच्या इकडे या जवळ आला इकडे घेता गोडी हरी भजनी घेता गोडी हरी भजनी घेता गोडी हरी भजनी घेता गोडी भावे करिता हरीचे भजन भावे करिता हरीचे भजन भावे करिता हरीचे भजन भावे करिता हरीचे भजन भावे करिता भावे करिता भावे करिता भावे करिता भावे करिता हरीचे भजन भावे करिता हरीचे भजन भावे करिता हरीचे भजन और ये देखो लटक गया। हा हा तेव्हाच ते येत नाही खाली वजन दोन्ही वजन एकत्र बसल्या तेव्हा हे दोन वजन एकत्र बसले पालला फिरत नाही भाई तुम्हारा गलती नहीं इधर एक ही जगह वजन डाला है इधर खालती